आपल्याला जेव्हा गृहीत धरतात ना तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. ऑब्व्हियसली आपण खूप काय काय करत असतो लोकांसाठी, आपण चांगल्या गोष्टी करतो, त्यांना मदत करतो, वेळोवेळी त्यांच्यासाठी उपलब्ध असतो, तरी सुद्धा ही माणसं आपल्याला गृहीत धरतात आणि गृहीत धरण्याचं दुःख फार प्रचंड असतं. तरी का गृहीत धरतात आपल्याला? मग याच्यावर करायचं काय याचं? अशा लोकांना उत्तर काय द्यायचं की जे आपल्याला गृहीत धरतात किंवा गृहीतच का धरतात? आपण कसं म्हणजे यातून बचाव कसा करायचा? तर याच्यावर हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही टिप्स दिल्यात आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी गृहीत धरते तेव्हा या टिप्सचा उपयोग करा. तुम्हाला त्रास कमी होईल. मला एक सांगा, तुम्हाला तुमची शाळा आठवते का? शाळेतले मित्रमैत्रिणी, शाळेतल्या गप्पा, गोष्टी, धमाल, दंगा, मस्ती, शिक्षा पण व्हायची आणि पाठांतर करायला लागायचं. हे वाईट होतं त्यातलं, पण तरी सुद्धा शाळा म्हटलं की प्रत्येक जण लाईक वाव, ते दिवस जे बालपणीचे असायचे त्या दिवसांची सर दुसऱ्या कशाला नाही. एखाद दुसरे शिक्षक भेटायचे आपल्याला मारकुटे, पण काय काय मस्त गप्पा पण मारायचे, काय गोष्टी सांगायचे, काय काय सर. आणि आम्हाला तर म्हणजे असं वाटायचं की ऑफ पिरियडवर ते सर यावेत. आमचे एक पर्टिक्युलर सर होते आणि ते आम्हाला इतक्या मस्त गोष्टी सांगायच्या. सरप्राइझिंगली असंही झालंय की जे अदरवाईज स्ट्रिक्ट वाटणारे सर आहेत ते ऑफ पिरियडला आले आणि त्यांनी इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या. म्हणजे वी वर लाईक ओ वाव सर, म्हणजे इतके दिवस का सांगत नव्हता तुम्ही? तर ते म्हणायचे नाही, माझ्या पिरियडला मी तुम्हाला कंपल्सरी शिकवणार, इथं मी ऑफ पिरियडवर आलोय मग मी तुम्हाला गोष्ट सांगणार. तर आम्हाला वाटायचं ते यावेत. कधी कधी असं पण व्हायचं ना की 100 वेळा एक शब्द लिहून आणा किंवा एक वाक्य लिहून आणा, अशा पण आपल्याला मॅडम भेटायच्या. पण दॅट वॉज फन, हो की नाही? मजा यायची म्हणजे त्या दिवसांची. आमचं तर आता परत एकदा रियुनियन आहे शाळेच्या मुलांचं. म्हणजे आय एम सो एक्सायटेड जायला. ती मुलं सुद्धा, मुलं म्हणजे आता सगळे माझ्या वयाचे आहेत, पण वी आर सो एक्सायटेड की आता हे आपण परत भेटणार आहे. हे शाळेचं आहे. आणि त्याच्याबरोबर अजून आपल्याला काय आठवतं, लहानपणीची आठवणी, की आपल्यावर सगळ्यात प्रेम कोण करायचं असेल? आई तर आपल्याला कारल्याची भाजी, शेपूची भाजी खायला घालायची आणि ती आपल्याला खायला लावायची कंपल्सरी, ओरडायची, कधी कधी फटके पण द्यायची. बाबांची तर कायम भीती वाटायची आपल्याला की अरे बापरे, हे म्हणजे आपल्याला धुणार कधीतरी, आपण त्यांच्यासमोर उगाच जास्त दंगामस्ती न केलेलीच चांगली. किंवा काय विचारायचं असेल तर आई थ्रू विचारायचं. पण तेही जर वर्क होत नसेल तर सगळ्यात जास्त कुणाचा आसरा असायचा? आजीचा. ते कारल्याची शेपूची भाजी खाल्ल्यावर सुद्धा आजी बेदाणे द्यायची, खारीक द्यायची किंवा गोळ्या चॉकलेट आणायला पैसे द्यायची कधी कधी. तर आजीच्या आठवणी ह्या अफाट असायच्या. आजीचे किस्से आजी सांगायची, ते गोष्टी. म्हणजे भले आजी आपल्याजवळ राहत नसेल, मामाच्या गावी आपण जायचो, आजोळी जायचो, तिथे आजी असेल, किंवा इकडे आपल्या वडिलांचे, म्हणजे माझ्या बाबतीत ते तसं होतं. माझ्या बाबतीत माझ्या वडिलांच्या आईचा सहवास मला कमी लाभला, पण आईच्या आईचा असा सहवास खूप लाभला. म्हणजे अदरवाईज आम्ही आजोळी जायचो तेव्हा, किंवा आजी आमच्याकडे राहायला यायची तेव्हा. दोज वर द बेस्ट डेज. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा आता आपण घराच्या बाहेर पडतो, आजीच्या आठवणी त्या लहानपणीच्या येतात. घराच्या बाहेर पडल्यानंतर कामासाठी, शिक्षणासाठी मेसचं जेवायला लागतो, बाहेरचं कोणीतरी बनवतंय ते जेवतो. मग ते असं वाटतं की कारल्याची भाजी खाऊ घाल, शेपूची भाजी खाऊ घाल, पण आई पाहिजे, आईच्या हातचं काहीतरी खायचंय. मग जेव्हा परत घरी जातो तेव्हा आईला म्हणजे तू बनवशील काहीही वर, काहीही कर, पण मला चालेल, म्हणजे तुझ्या हातचं खायचंय मला. मग आई पण तसं करत नाही. आई आपल्याला चांगलं काहीतरी करून वाढते. कारण माझा मुलगा खूप दिवसानंतर आलाय, माझी मुलगी खूप दिवसानंतर आली. बाहेर कोणीतरी आपल्याला जातो, बाहेर कोणीतरी बोलतं आपल्याला, तेव्हा वाटतं यार माझे वडील पाहिजे होते, तुला धुवून काढला असता, सोलला असता तुला माझ्या मुलाला बोलल्यानंतर. तर हे सगळं आपल्याला का आठवतं, का वाटतं हे सगळं आपल्याला नॉस्टॅल्जिक का होतं? आपण हे आठवणी आल्या की हळवे होतो. आणि हे मी आता का सांगतोय तुम्हाला? तुम्ही म्हणाल मी तर व्हिडिओ बघायला चालू केला होता ते गृहीत धरण्याविषयी, तर हे कुठं काय सांगायला लागलंय? कारण आपण अनेक वर्ष आपल्या लहानपणापासून या लोकांना सगळ्यांना, या ज्या आपल्या गोष्टींना गृहीत धरलं होतं, हो, त्यांची किंमत नव्हती केली तेव्हा. आणि आज जेव्हा आपल्याला मिस करतो आपण, आपल्याजवळ ते नाहीये, सुटून गेले ऑलरेडी, तेव्हा आपण त्यांची किंमत येते ना आपल्याला. आपण त्यांना गृहीत धरलं होतं राव. मग आपल्याला पश्चाताप होतो की अरे बापरे, मी त्यांना गृहीत धरलं होतं, मी असं नाही करायला पाहिजे होतं. मग आज आपल्याला जो पश्चाताप होतो तेव्हा त्यांना किती दुःख होत असेल की आपण यांना गृहीत धरले. आपल्याला तर काय, किती उशिरा आलो तरी आई आहेच, आई आपल्याला जेवण गरम करून देईल. वडील चिडतील आपल्यावर, पण काळजीनं हे बघतील की आलाय ना व्यवस्थित, सुखरूप आहे ना. तर हे आपण मिस करतो ना. आपल्याला तेव्हा आपण त्यांना साधं थँक्यू पण म्हटलेलं नसतो. आईला आपण थँक्यू पण कधी म्हटल्याचं आठवत नसतं. आईला काय थँक्स म्हणायचं? आई तर काहीतरी करणार आणि वाढणारच. म्हणजे
कितीही उशिरा आपण भूक लागली म्हटलं की ती म्हणेल काय तुझे कटकट आहे रे, पण काहीतरी करून देईल ना. तर ती जी गोष्ट आहे ना ती आपण मिस करतो, कारण आपण त्यांची किंमत केलेली नसती. गृहीत धरणं हे असतं की एखादी व्यक्ती एक आपल्यासोबत आहेच, मग ती आपल्याला नक्की आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्या व्यक्तीचं काय मत आहे का, आवडतंय का, नाही आवडतंय का, थकली आहे का, किंवा व्यवस्थित आहे का, तिला काय वाटतंय त्या व्यक्तीला, हा विचार आपण कधीही करत नाही आणि आपण त्या व्यक्तीला गृहीत धरतो. सेम आपल्याला कोणीतरी गृहीत धरतं, मग तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, अरे तुझ्यासाठी मी इतकं केलं, मी सतत उपलब्ध आहे तुझ्यासाठी, तुला एक थँक्यू म्हणता येत नाही रे मला. किंवा तू जेव्हा एखादी गाडी घेतलीस नवीन, तेव्हा मला तुला विचारावंसं वाटलं नाही की ही गाडी मी घेतोय, तुला बरं वाटतंय का, किंवा मी ट्रिपला निघालोय, मला विचारलं असतं तर आलो असतो ना मी तुझ्या बरोबर, तू डायरेक्ट बुकिंग करून टाकलंस. वाईट वाटतं आपल्याला गृहीत धरतात. पण ही गृहीत धरायची सुरुवात होती कुठनं मग, की जी परकी नाती असतात त्या नात्यांचं ठीक आहे की बाहेरचेच कोणीतरी आहे, त्यांनी गृहीत धरलं तर आपण काहीतरी करून आपल्याला संधी मिळते की आपण त्यांना गृहीत धरू शकतो, किंवा नाही मिळत किंवा आपल्याला फार फरक पडत नाही. जेव्हा आपल्या जवळची माणसं आपल्याला गृहीत धरतात तेव्हा फार वाईट वाटतं, तेव्हा दुखतंय ना, बरोबर आहे ना. ते गृहीत का धरतात? कुठेतरी आपण जबाबदार आहे का याला? आपण गृहीत धरू देतो का त्यांना? जसं आईच्या बाबतीतलं उदाहरण आहे, आई उपलब्ध असते बिकॉज ती आई आहे. आपण त्या भूमिकेत गेल्यावर आपणही तेच करतो, पण फक्त मुलांच्या बाबतीत म्हणजे. बाकीच्यांच्या बाबतीत ही नसते ना गोष्ट. बाकीच्यांच्या बाबतीत आपल्याला गृहीत धरलं आपल्याला वाईट वाटतं. मग मी मध्ये एक ना इंस्टाग्रामवर व्हिडिओ केला होता, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 3-1 मिलियनच्या आसपास त्याला व्ह्यूज आले, हा गृहीत धरण्यावरचा. त्यात तेच होतं की आपण एखादी गोष्ट साधी असते की आपल्याला विचारलं की चहा घेणार आहेस का कॉफी घेणार आहेस, काही चालेल, काय खाणार आहेस, अमुक पर्याय दिले, काहीही चालेल, काहीही चालेल, काहीही चालेल, काहीही चालेल म्हणत 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 आपण त्या व्यक्तीला सवय लावतोय की मला काहीही चालतं, मला काहीही चालतं. आणि मग मला काहीही चालतं, मग तो आपल्याला गृहीत धरायला लागतो. म्हणजे तो पुरुष असेल स्त्री असेल, आपल्याला गृहीत धरायला लागतो. आणि आपल्याला गृहीत धरायला लागलं की एका काळानंतर आपल्याला जाणवतं, अरे बापरे, आता तर मला कोणी विचारतच नाही की तुला काय पाहिजे, आता सगळेजण मला हे चालेलच असा विचार करून मला ऑलरेडी काउंट करतायत. हॉटेलमध्ये गेलं, प्रत्येक जण आपापली ऑर्डर करतोय, हा तुला काय पोहे चालतील, तुला काय म्हणजे ह्याच्यातलं काहीतरी शेअर करतो, नाही मला आत्ता पोहे खायचे आहेत, मला आत्ता इडली खायची. Nobody would ask you because they take you for granted and you are letting them doing that. आपण त्यांना परमिशन दिलेली असते तसं करायची, आणि मग गडबड सुरू होते. तर ह्यांच्याशी डील कसं करायचं? आता द डॅमेज इज ऑलरेडी डन, आपण ऑलरेडी त्यांना परमिशन दिली आहे, आपल्याला ऑलरेडी गृहीत धरतायत लोक, मग करायचं काय? तर गृहीत धरण्याची ही जी प्रक्रिया आहे ऑलरेडी सुरू झाली. जेव्हा आता हे नवीन नात्यामध्ये नव्यानं प्रवेश करतात त्या लोकांना मला हे सांगायचंय की हे होतं पुढे जाऊन. तर हे टाळण्यासाठी आपल्याला कंपल्सरी ही गोष्ट करायला पाहिजे की स्मार्टली वागायला पाहिजे, नकार द्यायची सवय लावून घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, नकार द्यायची सवय आपल्याला लावायला पाहिजे. बॉस मला हे नाही चालणार, पण इतक्या असं नव्हे की बॉस मला हे नाही चालणार, मी आधीच सांगून ठेवतोय किंवा आधीच सांगून ठेवतोय. एक पहिला महिना असतो ना टेस्टिंग पिरियड, पहिला महिन्याचा जो पिरियड असतो, हनीमून पिरियड म्हणतो आपण त्याला, त्या पिरियडमध्ये खूप गोष्टी असतात ज्या आपण एकमेकांसाठी करत असतो. त्या पिरियडमध्ये आपल्या लक्षात येतात, हे सायन्स येतात की हे आपल्याला गृहीत धरतायत का किंवा नाही धरताय का, किंवा आपण आपल्याकडनं काही सांगतोय का. तर तेव्हाच गोष्टी जरा थोड्या सांगितल्या की नाही हे नाही मला जमणार आहे, होतात गोष्टी. जमणार नाही पेक्षा ना मी हे करणार नाही हे सांगणं जास्त चांगलं असतं. आपण मित्र पण आपल्याला कधी कधी गृहीत धरतात ना, अरे यार चल ना याला जाऊन येऊ, आपण डेक्कनला जाऊन येऊ किंवा कुठेतरी पर्वतीला जाऊन येऊ. नाही यार मला जमणार नाही का, नाही ते काम आहे घरात, काम करून जाऊ, नाही ते एक काम कर आल्यावर कर, आत्ता जाऊन येऊ. त्याचं जाऊन येऊ हे फिक्स असतं, आपण काय करायचं हे तोच आपल्याला सांगत असतो, कारण आपण त्याला तो चॉईस देतो की मला जमणार नाही कारण मला काम आहे. ती कारणं आपण द्यायची नाही, आपण हे सांगायचं की नाही आज मी नाही येऊ शकत, आपण उद्या जाऊ, आपण परवा जाऊ, 2 दिवसांनी जाऊ. हे 4दा झालं ना की ही सवय लागते, त्याला सवय लागते की मग तो आपल्याला गृहीत धरत नाही. मग तो आपल्याला विचारतो पुढच्या वेळी, अरे असं असं प्लॅन करतोय तू येशील का, हे व्हायला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा आपल्याला गृहीत धरायचं बंद करतात. एका ठिकाणी झालं की आपण हळूहळू सगळ्या नात्यात ते करू शकतो. बरं काही नाती अशी असतात की जिथे आपण आपल्याला गृहीत धरू
देतो. तर इथं काय करायचं, आपल्या मर्यादा सांगायच्या. कारण होतं असंच की याला काहीही चालतं म्हटलं की काहीही चालतं. मग तिथं मात्र हे आपल्या मर्यादा हळूहळू सांगायला, स्पष्ट करायला चालू करायच्या की नेमकं मला काय चालतं, बाउंड्रीज काय आहे, याच्या बाहेर गेलं तर मला नाही चालत, याच्या आतमध्ये काहीही चालतं. फॉर एक्झाम्पल, मला जसं मगाशी मी चहा कॉफीचं म्हटलं की चहा कॉफी म्हणजे मला वैयक्तिक ते आहे माझं, चहा कॉफी काहीही चालते. पण काही वेळा मला असं वाटतं नाही आज कॉफी प्यावी, तेव्हा मी सांगतो की नाही आज कॉफी चालेल, मला मी कॉफीच घेईन. आणि जेव्हा चहा पाहिजे असतो तेव्हा मी चहाच घेईन. अदरवाईज खरंच काहीही चालतं, कारण त्यांना आयुष्यात फार फरक पडत नाही माझ्या. मोठी गोष्ट जिथे येते तिथं मात्र डेफिनेटली फरक पडत असतो. मग तिथं तो चॉईस सांगायचा, जे आपल्याला पाहिजे तेच सांगायचं. त्यामुळे त्या मर्यादा जेव्हा आपण स्पष्ट करायला चालू करतो तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीलाही सवय होते. अहो, असं कोणी इतकं पण डॉमिनंट नसतं की तो आपल्याला त्रास द्यायलाच आपल्याला गृहीत धरत असतो. ती व्यक्ती असं असतं की तो, त्याला सवय होऊन जाते आपण परमिशन दिल्यामुळे. ते आपण जरा त्या मर्यादा घालायला शिकलं की बरोबर होतात गोष्टी. आणि तेही काय स्पष्ट कटू शब्दात सांगायचं नाही, चांगल्या शब्दात सांगितलं तर चालतं. प्रत्येक जण तेवढा समजूतदार असतो, काही जण नसतात. अशा वेळी चांगला संवाद ठेवायचा. ते शक्य नसेल तर प्रोफेशनल हेल्प घेणं केव्हाही चांगलं. ती घ्यावी लागते कधी कधी, आणि ती घेतली तर थर्ड अँगल त्याला आला की गोष्टी बदलतात. कारण ते एक वेगळ्या पद्धतीने पाहून ते असेस करतात आणि आपल्याला चांगले सल्ले देऊ शकतात. तर आता दुसऱ्या लेवलवर मला थोडंसं बोलायचंय. म्हणजे हे झालं आपण काय करू शकतो, या व्यक्तीची कसं डील करायचं, हे मी तुम्हाला आता साधारण या गोष्टी सांगितल्या. आपण आपल्याशी कसं डील करायचं, आपण ह्या गोष्टीतून आपल्याशी कसं डील करायचं. आपल्याला वाईट वाटत असतं ना, हा सगळा अपेक्षांचा खेळ आहे. आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो. मी तुला मदत केली होती म्हटल्यावर तू मला मदत करायला पाहिजेस, ही अपेक्षा असते. किंवा ऍटलीस्ट मला थँक्यू म्हणायला पाहिजेस. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलंय, नेकी कर दरिया में डाल. याच्यावर एक आपण मागे व्हिडिओ पण केला होता. नेकी कर दरिया में डाल म्हणजे मी करतोय, सोडून देतोय. प्रत्येकाला या संसारी जगात प्रत्येकाला ही संतांची अवस्था तर प्राप्त होणार नाहीये, पण ऍटलिस्ट हा प्रयत्न करत राहिला की मला यानं फरक पडत नाही, आणि यानं फरक पडत नसेल ना खरोखर, तर खरोखर आपण सुखी होत जातो. की ठीक आहे, मी केलं, मी मायापुरतं केलं, मला जे करायचं होतं ते केलं, आता मला फरक पडत नाही की खरंच तू मला दे किंवा देऊ नको. म्हणजे मला चहा कॉफी मगाशी म्हटलं, मला फरक पडत नाही. फरक पडत नाही म्हटलं ना, काही दुःख होत नाही. फरक पडायला लागला की प्रॉब्लेम होतो की मी केलंय त्यासाठी, त्यांना मला करायला पाहिजे. मग ती अपेक्षा आली ना की तो फरक पडायला. त्यामुळे अपेक्षा कमी केल्या तर खूप जास्त चांगलं होईल असं वाटतं मला. त्यामुळे अपेक्षा जेवढ्या कमी होतील तेवढं बरं होईल. तर आय थिंक दॅट इज द की वेअर यू कॅन ऍक्च्युली ट्रेन युअर माइंड. आणि त्या दृष्टीने प्रयत्न पण करायला पाहिजे. कारण होतो त्रास, हा डेफिनेटली त्रास होतो. मग प्रत्येक वेळी त्रास करून घेण्यापेक्षा आपल्याच मनाला अशा पद्धतीनं आपण जर केलं. माझी आजी तशी होती की ती फार फरक पडून घ्यायची नाही. तिच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स होते शेवटपर्यंत, तरी सुद्धा बीपी शुगर असलं काही नव्हतं तिला. 87 वर्ष जगली. त्यामुळं जेव्हा ती त्या परिस्थितीत होती तेव्हा ती शांत राहू शकली. तिच्या फार अपेक्षा नव्हत्या आणि त्यामुळे ती तशा पद्धतीनं तिनं माइंड ट्रेन केलं होतं. तर ती जर अवस्था मायामध्ये आली तर आय विल बी द लकीएस्ट. मला वाटतं तसं ट्राय करायला हरकत नाही. गृहीत धरणं हे परत प्रत्येक नात्यावर अवलंबून असतं. आपलं नातं किती घट्ट आहे, किती गहिरं आहे, त्याच्यावर गोष्टी असतात. कारण असं होतं की आपण आपल्या पार्टनरसाठी, म्हणजे जेव्हा पार्टनरशिपचं, म्हणजे नवरा बायकोचं नातं असेल, रोमॅन्टिक रिलेशनशिप असेल, मित्रामित्रांचं नातं असेल, की तिथं ना, किंवा बहीण भावाचं, भावा भावाचं, बहिणी बहिणीचं, त्या नात्यामध्ये बऱ्याच गोष्टी ना अशा असतात की त्या लिवे देतो आपण. चालतं, तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण हे असेल ना, हे आपल्याला माहिती असेल की तुझ्यासाठी काय पण, मग तू कसाही वाग, तू कशीही वाग, मला फरक पडत नाही, कारण मला करायचंय. म्हणजे आय रिअली वॉन्ट टू डू दिस. मला मला मनातून वाटतंय की हे करायचंय. तर मग अशा ठिकाणी गृहीत धरण्याचा त्रास होत नाही आणि धरत पण नाही कोणी, कारण त्यांना पण माहिती असतं तो बॉन्ड जो असतो ना तो स्ट्रॉंग असतो. काही जण अशा नात्यात पण असतात जे गैरफायदा घेतात. तेव्हा मला वाटतंय त्यांना त्या गोष्टीची जाणीव तर करून द्यायला पाहिजे की हे जे तू करतोय किंवा करतेयस, फरक पडत नाहीये मला, पण हे चुकीचं आहे. हे तू दुसऱ्याबरोबर करायला गेलीस किंवा गेलास तर तुला नक्की तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. हे आपण त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मनाला एवढं ट्रेन करायचं, एवढं काइंड ऑफ निगरगट्ट बनवायचं, भावनांचा ओलावा ठेवायचा आणि तरी निगरगट्ट बनवायचं की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. ते जर झालं तर खरंच फरक पडणार नाही आणि आपण मस्त आरामात जगू शकू असं मला वाटतं.
त्यामुळे पुढच्या वेळी कोणी गृहीत धरत असेल तर यात 3-4 पैकी आपण काय करू शकतो याचा विचार करा आणि त्याला डील करा. जमेल तुम्हाला. प्रॅक्टिस करायला लागते मात्र याची, त्यामुळे प्रॅक्टिसनं जमेल तुम्हाला डेफिनेटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कुणाला शेअर करावा असा कुणाशी वाटला तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बी हॅपी.